हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण बँक निफ्टी आणि निफ्टीचा क्यू बघू. तर निफ्टीमध्ये बघू पहिले. निफ्टीमध्ये ऑल टाईम हाय होता. ऑल टाईम हाय हा क्रॉस केला आहे आणि एक नवीन ऑल टाईम हाय लावलेला होता. काल ऑल टाईम हाय क्रॉस करून आज पण ऑल टाईम हाय क्रॉस केला आहे. ठीक आहे. तर आपण वन डेच्या टाईम फ्रेमवर बघत आहोत की ऑल टाईम हाय क्रॉस केला आहे. ठीक आहे. 22,759पर्यंत ऑल टाईम हाय लावलेला होता. आपण ड्रॉईंग रिमूव्ह करून घेऊ आणि उद्यासाठी लेवल बघू काय असतील त्या. तर आपण 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवर बघू. ठीक आहे. 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवर बघितलं तर एक गॅप ओपनिंग झालं होतं आज आणि गॅप ओपनिंग तर एक डाऊन साईडला मार्केट आलं होतं. जर आपण बघितलं तर एक छोटासा एक म्हणजे अपसाईड ब्रेकआउट झाला होता, पण ब्रेकआउट तो टिकला नाही, त्यामुळे मार्केट खाली आलेलं आहे. बघू शकतो आपण एक छोटीशी कॅन्डल वरती गेली होती, ती ट्रॅपिंगसाठी गेली होती. त्याप्रमाणे आपण ट्रेड घेतला आहे डाऊन साईडला. ठीक आहे. तर आपण ही लेवल ड्रॉ करून घेतली उद्यासाठी. तर आपण उद्यासाठी सपोर्ट एरिया आणि रेजिस्टन्स एरिया ड्रॉ करून घेऊ. तर आपण ऑल टाईम हाय आहे म्हणून आपण वरचा एक रेजिस्टन्स एरिया ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे. हा आपण एक रेजिस्टन्स एरिया ड्रॉ करून घेतलेला आहे इथे. तसंच आपण जिथे मार्केट रिव्हर्स झालं होतं ते आपण एरिया ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे. हा एक सपोर्ट एरिया म्हणून वर्क करेल ते ह्या साईडला. जर मार्केट फ्लॅट ओपनिंग झालं किंवा फ्लॅट ओपनिंग होऊन डाऊन साईडला आलं किंवा ह्या लेवलच्या खाली ओपन झालं तर आपल्याला एक चांगला ट्रेड भेटू शकतो. जर मध्ये जर गॅप ओपनिंग झालं म्हणजे जर चांगला गॅप ओपनिंग झालं तर आपण गॅप ओपनिंग नंतर फिबोनाचीने एक आपण सायकोलॉजिकल लेवल ड्रॉ करू शकतो. ते अशा प्रकारे आपण सायकोलॉजिकल एक लेवल ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. आणि तसंच जर खाली ओपनिंग झालं म्हणजे खालच्या साईडला आलं तर खालच्या साईडला एक चांगला टार्गेट भेटू शकतो आपल्याला ह्या लेवलपर्यंत. त्याप्रमाणे प्रॉपर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊननंतर आपण ट्रेड घेऊ शकतो. पण जर फ्लॅट ओपनिंग झालं आणि फ्लॅट ओपनिंगनंतर मार्केट कन्सोलेशन झालं तर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनचा आपण वेट करू शकतो. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ट्रेड घेऊ. आणि जर गॅप ओपनिंग झालं तर गॅप ओपनिंगनंतर रिटेस्टनंतर अपसाईडला एक ट्रेड चांगली भेटू शकते. फिबोनाचीने आपण लेवल ड्रॉ केलेली आहे वरची. ठीक आहे. त्याप्रमाणे आपण ट्रेड घेऊ शकतो. तसं आपण बँक निफ्टीमध्ये बघू. बँक निफ्टीमध्ये वन डेच्या टाईम फ्रेमवर बघितलं तर वन डेच्या टाईम फ्रेमवर ऑल टाईम हाय लावलेला आहे आणि काल एक डोजी कॅन्डल बनवली होती. आजसुद्धा एक डोजी कॅन्डल बनवलेली आहे. तर आपण उद्यासाठी लेवल ड्रॉ करून घेऊ काय असतील त्या. 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवर जाऊ आपण आणि त्याप्रमाणे आपण लेवल बघू. बँक निफ्टीसुद्धा बघितलं तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा अपसाईड गेलं होतं मार्केट आणि अपसाईडला मार्केट म्हणजे गॅप ओपनिंग झालं आणि गॅप ओपनिंगनंतर डे हायवरती क्लोज केलं होतं, पण डे हायवरती टिकलं नाही, त्यामुळे मार्केट खाली आलं आहे. ठीक आहे. तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा हे एक चांगला सपोर्ट म्हणजे रेजिस्टन्स एरिया जिथून मार्केट रिव्हर्स झालं होतं, लाईक हा एक ऑल टाईम हाय आहे. त्याप्रमाणे हा आपण रेजिस्टन्स एरिया कन्सिडर करू. ठीक आहे. तसंच आपण जिथून मार्केट रिव्हर्स झालं होतं ती एक एरिया ड्रॉ करून घेऊ. आणि ही एक एरिया असेल जिथे मार्केट म्हणजे आजचा डे हाय होता तिथून वरती गेलं होतं. ठीक आहे. ह्या 3 लेवल आपण ड्रॉ करून घेतले आहेत. तसंच जर फ्लॅट ओपनिंग होऊन डाऊन साईडला आलं तर डाऊन साईडला आपल्याकडे हा एक सपोर्ट एरिया आहे. ठीक आहे. हा सपोर्ट एरिया जर ब्रेक झाला तर एक चांगलं मोमेंटम दाखवू शकतं खालच्या साईडला. तर त्याप्रमाणे आपण लेवल ड्रॉ करून घेतलेले आहे. ठीक आहे. ह्या लेवल जर म्हणजे फ्लॅट ओपनिंग होऊन डाऊन साईडला आलं किंवा गॅप डाऊन ओपन झालं तर रिटेस्टनंतर आपल्याला एक चांगली ट्रेड भेटू शकते डाऊन साईडला. त्याप्रमाणे आपण ट्रेड घेतले आहेत. आणि आपण बघितलं तर बँक निफ्टी ऑल टाईम हाय आहे. तर ऑल टाईम हाय असल्यामुळे आपण वरची लेवल ड्रॉ करून घेऊ जी सायकोलॉजिकल असेल. सायकोलॉजिकलने लेवल काढली तर आपल्याला ही लेवल भेटते सायकोलॉजिकल. जर गॅप ओपनिंग झालं किंवा फ्लॅट ओपनिंग अपसाईडला गेलं तर एक चांगला टार्गेट अपसाईडला भेटू शकतो. त्याप्रमाणे ही लेवल आपण ड्रॉ करून घेतली आहे. तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा जर फ्लॅट ओपनिंग झालं आणि फ्लॅट ओपनिंग होऊन एका साईड म्हणजे या रेंजमध्ये राहिलं 48,812 ते 48,570पर्यंत, तर त्या लेवलमध्ये एक वोलेटाईल मार्केट असू शकतं. जर फ्लॅट किंवा गॅप डाऊन झालं किंवा फ्लॅट ओपनिंग होऊन डाऊन साईडला आलं तर एक चांगलं टार्गेट भेटू शकतात आपल्याला. आणि अपसाईडला गेलं तर अपसाईडला पण फिबोनाचीने लेवल ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे. त्याप्रमाणे आपण प्रॉपर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन तर ट्रेड घेऊ शकतो. आणि तुम्हाला अशी व्हिडिओ आवडले असतील तर तुम्हाला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.